आज मार्केटमधनं गाजर आणली होती. गाजर पाहून बायको एकदम प्रेमाने म्हणाली, आज गाजर हलवा बनवता का? मग मी म्हणालो, तुम्हारा हुकूम सरा कोप्या मॅडम. म्हणून मी गाजराला एकदम स्वच्छ आंघोळ घालून घेतली. मग त्यांच्या अंगावरची कातडी काढून घेतली. मग आता गाजर किसायचं होतं. मी एक गाजर किसून घेतलं, पण माझा हात दुखायला लागला म्हणून बायकोला म्हटलं, तू जरा किसून दे. मग बायकोने जरा मला किसून दिलं. गाजराचा हलवा म्हटलं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचा विषय आलाच. मग ड्रायफ्रूटच्या डब्यामध्ये सर्व काजू बदाम एकदम थाटात बसले होते. त्यामधल्या 5-6 काजू बदामला मी बाहेर काढून घेतलं आणि त्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. बायको म्हणत होती, तूप खाल्लं की रूप येतं म्हणून. पण तिच्यासाठी 1 चमच जास्त तूप टाकलं. मग मी तिला म्हणालो, बरं झालं तुम्हाला सांगितलं, उद्यापासून आता रोज तूप खात जाईन. मगाशी आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स ते तुपामध्ये टाकून घेतले. तूप एवढं जास्त गरम नव्हतं झालं, त्यामुळे जरा ड्रायफ्रूट्स फ्राय व्हायला जरा वेळ लागला. पण तोपर्यंत मी त्याला जरासं पळीने हलवून घेतलं. पण ड्रायफ्रूट्स काय फ्राय होतच नव्हते. मग थोडा वेळ मी वेट केला आणि पळीने त्याला व्यवस्थित एकदा हलवून घेतलं. हलवून घेतल्यानंतर ते थोड्या वेळानंतर जरासे फ्राय व्हायला लागले. मग मी अजून थोडा वेळ वेट केला. मग एका प्लेटमध्ये मी सगळ्या त्या ड्रायफ्रूट्सना काढून घेतलं बाहेर. काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये मी मगाशी किसून घेतलेला गाजर टाकला. किसलेलं गाजर जेव्हा आपण तुपामध्ये टाकतो तेव्हा काळजीपूर्वक टाकावं. कधी कधी काय होतं, तूप अंगावरती बोटावरती पडतं. त्यामुळे मी गाजराचा किस जो आहे तो एकदम सावकाश त्याच्यामध्ये टाकून घेतला. पण तरी थोडा गाजराचा किस प्लेटला चिटकून होता. पण मी पण थोडंसं त्याला घासून पुसून सर्व किस काढून त्या कढईमध्ये टाकला. कारण की किस बनवायला खूप मेहनत लागली होती. मग सर्व किस टाकून झाल्यावरती त्याला पळीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पण ते पूर्णपणे तुपात मिक्स नव्हतं होत. मग घेतली पकड आणि कढईला पकडून ठेवलं आणि पळीने गार गार फिरून मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर याला असा मस्त कलर आला होता. मग थोडंसं वेळानंतर त्याला मस्त तुपामध्ये शिजवण्यासाठी त्याच्यावर प्लेट झाकून ठेवली. प्लेट झाकून ठेवून थोडीशी शिजल्यानंतर प्लेट काढून घेतली आणि असं त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं. त्याला छान असा कलर आला होता आणि गाजराचं खीस आणि तूप चांगलं मिक्स झाल्यामुळे त्याचा सुगंध पण एकदम छान येत होता. मग मी त्याच्यामध्ये दूध टाकून घेतला. दूध टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याला कलर किती एकदम भारी आलेला आहे. मग सर्व मिक्स केल्यानंतर दूध त्याला एकदम छान मिक्स करू दिलं. दूध थोडं जास्त झाल्यामुळे मला त्याला थोडंसं जास्त शिजवावं लागलं. जोपर्यंत दूध आटत नव्हतं तोपर्यंत मी त्याला शिजवून घेतलं. मग ते सर्व शिजून झाल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची. मला आणि माझ्या बायकोला थोडं जास्त गोड लागतं म्हणून मी थोडं जास्त साखर टाकून घेतली. मी आधीच साखर वाटीत काढून घेतली होती. मग त्या वाटीतली साखर मी त्या कढईमध्ये मिक्स करून घेतली. मिक्स करून घेऊन पळीने त्याला मस्त वरती खालती करून सर्व साखर आणि किस एकत्र करून घेतला. सर्व किस एकत्र करून घेतल्यानंतर ते असं दिसायला लागलं. मग त्याच्यावरती मी थोड्या वेळानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करून घेतले. ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केल्यानंतर आता एवढी सर्व मेहनत करून बायको शेवटी म्हणलीच. गाजरचा हलवा नाही, गाजरचा शिरा दिसतोय. तुम्ही तुमच्या बायकोसाठी असं काही ट्राय केलं का? नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.